प्रेक्षकांनो, आता इकडे सावीने इराला चांगलीच अद्दल घडवलेली आहे. नमस्कार प्रेक्षकांनो. तर आता इकडे दामिनीला आता इकडे भास्कर, विलास आणि धैर्य तिघेही बोलत असतात. आई, काही इन्स्टिट्यूटची वगैरे बातमी आहे का? हे बघ, जर तुला त्याच्याबद्दल काही टेन्शन असेल तर आम्हाला सांग. आम्ही आहो ना, सगळं काही आम्ही करू मॅनेज. तू इतकं टेन्शन घेऊ नको. त्यावर आता इकडे ते बोलत असते, नाही नाही असं काहीच नाहीये. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, अगं मग अचानक तुला अशी चक्कर कशी काय आली आहे? आता इकडे त्यावर ती बोलते, अरे काही नाही, ते काय आहे ना, एकदम मी पेपर वाचायला घेतला आणि अंधारी आली असेल म्हणून चक्कर आली. त्यावर तिकडे तो बोलतो, बरं ठीक आहे, चल तू ना रूममध्ये जाऊन आराम कर. आता इकडे धैर्य दामिनीला धरतो आणि आता इकडे रूममध्ये सोडत असतो. त्यावर तिकडे तो बोलतो, आई मला सांग, आपण हॉस्पिटलमध्ये जायचं का? त्यावर तिकडे ती बोलते, अरे नाही रे, रात्री व्यवस्थित झोप नाही लागली ना, म्हणून असं सगळं झालं असेल. त्यावर तिकडे तो बोलतो, आई मला एक गोष्ट सांग, मी तुझ्याकडून 2-3दा ऐकलंय की तुझी झोप होत नाहीये. आता हे काय आहे नवीन? हे बघ, आपण डॉक्टरांकडे जाऊ, चेकअप करू, का तुला झोप नाही येत आहे हे बघू की. त्यावर तिकडे ती बोलते, नाही नाही, इतकं काही तू काळजी करू नको. आणि हे बघ, मी जर वेळ पडली ना तर मला बरं वाटेल. त्यावर तो बोलतो, बरं ठीक आहे, मी ना आता ऑफिसला निघतो आणि वहिनींच्या हातून तुला नाश्ता पाठवतो. म्हणजे असं नको व्हायला की तुझ्या पोटात काही नाही म्हणून तुला झोप वगैरे नको लागायला म्हणून, ठीक आहे? त्यावर ती बोलते, बरं ठीक आहे, तू इतकी काळजी करू नको, तू जा तुझ्या कामाला. आता इकडे ती विचार करत असते की अशी कशी काय ती बातमी तिथून गायब झाली. मी तर माझ्या डोळ्यांनी बघितली होती, तिथे बातमी होती, पण अचानक कुठे गेली असेल? आणि म्हणून आता इकडे ती विचार करत असते. त्यावर ती बोलते की जर ती बातमी पेपरमध्ये होती म्हणजे टीव्हीवर सुद्धा आली असेल. आणि म्हणून तिकडे ती न्यूज चॅनल बघण्याचा प्रयत्न करते, पण एकाही न्यूज चॅनलवर ती काही बातमी नसते. त्यावर ती विचार करते, जर ती बातमी आतापर्यंत सगळीकडे फैलली असती तर आतापर्यंत तर बंगल्याबाहेर प्रेसवाल्यांची लाईन लागली असती. पण असंही काही झालेलं नाहीये. नाही, असं काहीच नसेल. मग असं म्हणजेच मी जर मधुसूदनला मारलं हे सगळीकडे कळालेलं असतं तर खूप मोठा आतापर्यंत धमाका झाला असता, पण असं काहीच नाहीये. आणि तिकडे ती मनाला समजावत असते की दामिनी असं काहीही झालं नाहीये, हा भास होत असेल. आणि असं करून तिकडे ती मनाला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि तशीच डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करते. पण आता एकदम तिला ते दिसतं, ते म्हणजेच मधुसूदनची बातमी पेपरात आलेली. आता एकदम ती जोरात दचकून उठते आणि बोलते, नाही, असं नाही होऊ शकत. आणि आता इकडे ती इकडे सगळे पेपर गोळा करते आणि इकडे चेक करत असते एक एक पानं. आता इकडे दुसरीकडे नानाजी असते, ते इन्स्पेक्टरला भेटलेले असतात. इन्स्पेक्टरने त्या गाडीवाल्या माणसाची अख्खी यादी आणलेली असते, तो कोणाकोणाला भेटला, कोणाकोणाला बोलला, सगळं काही. त्यावर इकडे नाना एक्स्ट्राचं काम सांगतात. त्यावर ते बोलतात, पण मला एक्स्ट्रा कामासाठी एक्स्ट्रा पैसे लागेल. त्यावर तिकडे नाना दामिनीला फोन लावण्याचा प्रयत्न करतात, पण ती तिकडे त्या पेपरमध्येच गुंतलेली असते. आणि आता इकडे नाना विचार करतात की दामिनी मॅडम फोन का नसेल उचलत. आता इकडे खाली इकडे नीताजी असते, ती बोलत असते की सावी, आता लवकरात लवकर आपल्याला या पेपरचा विल्हेवाट लावावा लागेल, नाहीतर कोणाच्या हाती लागला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि म्हणून तिकडे ते बेसिंग पशी त्याला जाळण्यासाठी घेते. तितक्यात आता इकडे भास्कर येतो आणि बोलतो, सावी मला सांग, तुझं काय चाललंय तुझं? आता असं म्हणल्याबरोबर एकदम ती म्हणजे आधी तर ती पेपर तिथे बेसिंगमध्ये लपवते. आणि आता इकडे भास्कर जो असतो इकडे सावीवर ओढत असतो आणि बोलत असतो, काय ग मला सांग, जसं तू मला कॉक्रोच कॉक्रोच म्हणून मला परेशान करत होतीस, मला भेवाडत होतीस, तसंच आईलाही काही केलं असेल ना तू, तेव्हाच ती चक्कर येऊन पडली ना. त्यावर तिकडे तो तिच्यावर दबाव आणून तिच्यावर डोळे काढून तिकडे तिच्या म्हणजे काहीतरी काढण्याचा प्रयत्न करतो. त्यावर ती घाबरलेली असते, बोलत असते, मी मी का घाबरवेल त्यांना, आणि त्या तर किती मोठ्या आहे माझ्यापेक्षा, त्या मला का भीतील? आता इकडे असे ती बोलत असते. त्यावर तो बोलतो, ए गप्प बस ग तू, आणि ना तुला सगळ्यांना त्रास द्यायला आवडतो ना. आणि म्हणून तिकडे तो तिच्यावर आवाजही चढवत असतो. इकडे नीता बोलत असते, अहो तुम्ही असं काय करताय? त्यावर तिकडे तो तिला बसतो, बोलतो, ए गप्पा बस ग तू, आणि बोलली नाही तू, तुला काय ग मधामधात बोलण्याची सवय? आणि तिकडे तो तिला सुद्धा गप्पा करतो. आणि इकडे सावीवर तिकडे तो आवाज चढवत असतो, तिच्यावर दादागिरी करत असतो आणि बोलत असतो, हे बघ, जर यापुढे माझ्या जर वाटे आली आणि नाही तर असं करील. आणि असं म्हटल्याबरोबर एकदम धैर्य येतो आणि बोलतो, काय नाही तर काय करशील तू? आणि तिकडे सावी आल्याबरोबर धैर्य एकदम ती त्याच्या मागे जाऊन लपते. आणि तिकडे धैर्य जो असतो त्याला तिकडे चांगलीच गप्प बसवतो. आता इकडे भास्कर त्याला भिवून तिकडे तिथून चालला जातो. आता इकडे त्यावर सावी बोलते की फ्रेंड, मी मी काहीच नाही केलं. त्यावर तिकडे धैर्य बोलतो, सावी बाळा, हे बघ, असं कुणालाही घाबरायचं नाही, तुला कोणीही काहीही केलं तरी, समजलंच ना, मी तुला सांगितलंय ना. त्यावर इकडे सावी बोलते, हो मी शूरवीर आहे, मी नाही घाबरणार कुणालाच. आता इकडे त्यावर तो बोलतो, बरं ठीक आहे. आणि तिकडे तो नीताला सांगून जातो की वहिनी, मी बाहेर चाललोय ऑफिसला, तर तुम्ही आईची काळजी घ्या आणि जर काही वाटलं तर मला फोन करा. आणि तिकडे तो सावीला सुद्धा बोलतो की सावी बाळा, आज खेळताना बिलकुल कल्ला करायचा नाही, आईला बरं नाहीये ना, आणि म्हणून त्यांना आराम करू द्यायचा. आता इकडे त्यावरती बोलतो, बरं ठीक आहे. आणि तिकडे तो तिथून चालला जातो. आता इकडे त्यावर
या तिघी आता इकडे दामिनीला बघत असतात लपून. तर आता इकडे ती पेपर चाळत असते आणि या तिघी खूप खुश असतात. आता इकडे रूममध्ये येतात आणि आता इकडे मस्त हसत असतात. त्यावर इकडे नीता बोलते, किती मजा येत होती ना आईला असं घाबरलेलं बघून. खरंच खूपच मजा येत होती. मला किती छान वाटतं तरी मी सांगू शकत नाही. आता इकडे ती बोलत असते, माझ्या आजोबांकडून मी ऐकलं होतं की देवाच्या काठीला आवाज नसतो. आज तेच सगळं काही चालू आहे. आज यांनी आपल्या दोघीला म्हणजे त्या बोलत असतात की आमच्या दोघीला आज या घरामध्ये यांनी किती छळलंय, किती त्रास दिलाय, आम्ही किती रडलोय ना आम्हालाच माहिती. पण आज यांचा बदला घ्यायचा वेळ आलेलीच आहे. आणि म्हणून आता इकडे त्यावरती बोलते, खरंच देवाचं खरंच खूप म्हणजेच आभार. त्यावर तिकडे अवंती बोलते, अगं नीता देवाचं नाही सावीचं आहे. हे सगळं सावीमुळं घडतंय. अगं सावी तू आम्हाला हिंमत देते म्हणूनच हे सगळं काही होतंय. त्यावर तिकडे सावी बोलते, आता आपला दुसरा प्लॅन लवकरच आपल्याला करावा लागेल. तो म्हणजेच आता इकडे यात ऑलरेडी खूप म्हणजेच भिलेले आहे. आता यांना असंच भीतीने म्हणजेच असं एकदम यांना इतकी भीती वाटली पाहिजे की यांनी स्वतःच्या तोंडानेच सगळं काही कबूल केलं पाहिजे. आणि म्हणत आपल्याला तोपर्यंत आपल्याला हे सगळं करावंच लागेल. आता इकडे या तिघी पुढचा प्लॅन करतात. आता इकडे रात्र झालेली असते. धैर्य जो असतो सावीला तिचा स्वयंपाक करतो आणि ताट घेऊन येत असतो आणि बोलत असतो, चल सावी बाळा आता जेवायचं आहे ना. त्यावर आता इकडे ती बोलते, हो हो मला खूप भूक लागली. आता इकडे ती म्हणजेच इकडे धैर्य जो असतो तो तिकडे सावीला भरवत असतो. त्यावर आता इकडे हे सगळेच बसलेले असतात. ते दामिनी नसते. आता इकडे त्यावर धैर्य जो असतो सावीला भरवत असतो. त्यावरती बोलते, खूप छान झाली आहे फ्रेंड खिचडी. त्यावर आता इकडे तो बोलतो, सावी बाळा मला सांग तू आज बाहेर काही खाल्लं तर नाही ना. त्यावरती बोलते, नाही मी तुला प्रॉमिस केलंय ना, मी नाही खाल्लं काहीच. त्यावर आता इकडे इरा त्यांच्याकडे रागाने बघत असते आणि बोलत असते, इरा हे धैर्य पण ना हिला 1 मिनिट सोडत नाही आणि ही सुद्धा फक्त धैर्यांना चिपकूनच असते. आणि आता इकडे एवढं काय करायची गरज होती. आता हिला भरवायची काय गरज होती. ती खाऊ शकते की आपापलं खाल्लंच असतं तिने. त्यावर आता इकडे इरा बोलते, धैर्य थांबा. त्यावर आता एकदम तो बघत असतो इराकडे. त्यावरती बोलते, धैर्य तुम्हाला सुद्धा भूक लागली असेल ना, तुम्ही तुमचं जेवा की मी तिला भरवून देईन. त्यावर आता इकडे तो बोलतो, नाही नाही मी आहे ना. त्यावर आता इकडे सावी बोलते, फ्रेंड मला चालेल ना, मी भरवून घेईल हिच्याकडून. त्यावर आता इकडे तो बोलतो, बरं ठीक आहे. आता इकडे त्यावर इरा बोलते, काय ग सावी तुला खूप आवडते ना दाल खिचडी, आता ही पूर्ण संपवायची. आता इकडे सावी जी असते मनातल्या मनात विचार करते की आता येईल खरी मर्जा. आता इकडे दुसरीकडे धैर्य बोलत असतो की आता उद्या ना मी घरूनच सगळं काही मीटिंग्स वगैरे करणार आहे. आता इकडे सावी जी असते ती टेन्शनमध्ये असते कारण तिचा दुसरा प्लॅन दुसऱ्या दिवशीच असतो आणि धैर्य तिथून गेल्याशिवाय ती काही करू शकणार नसते. आणि म्हणून तिकडे ती रात्री झोपताना तिच्या डोक्यात नवीन प्लॅन येते. तर आता हा प्लॅन काय असेल हे पाहायला आपल्याला मनोरंजक ठरणार आहे. कसा वाटला भाग नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.